नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल जळमकर, जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण आता जी मॅग्नेटिक डिस्टोनर आपली जे मशीन आहे, ग्रेन ग्रेडर मशीन, ग्रेन सेपरेटर मशीन, त्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक जो रॉडचा यूज केलेला आहे, ज्यामुळे आपला खळे, गोटे, माती हे सर्व याच्यामधून निकलेट होऊन जातात. आणि लोखंडी मटेरियल असेल, काही असू द्या, त्या धान्याच्या व्यतिरिक्त हे एक साईडला पडेल आणि आपलं जे धान्य आहे, जसं गहू असू द्या, सोयाबीन असू द्या, चना असू द्या, मोहरी, इतर XYZ जे तुम्हाला काढायचं आहे, बावनची वगैरे किंवा मोहरी, जिरं, ते सर्व आपण ह्या ग्रेडर मशीन थ्रू काढू शकतो. तर याचं आपण थोडंसं स्पेसिफिकेशन बघू की कशा पद्धतीने हे काम करते. आता या ग्रेडर मध्ये जसं ड्रम वगैरे अरेंजमेंट दिलेली आहे, जे ड्रॉवर साठी जे आहे, लेफ्ट आणि राईट अशी दोन अरेंजमेंट दिलेली आहे. ठीक आहे. आता हा जो आपण लेफ्ट साईडचा जो दिलेला आहे, ज्यावेळेस आपण गहू वगैरे राहतो, हा त्याच्यासाठी ओपन करावा लागतो. आणि राईट साईडचा जो आहे, जो उजव्या भागाचा इकडचा, त्यावेळेस सोयाबीन, चना किंवा इतर ज्या आपल्याला ड्रम मध्ये क्रश करायचे नाही आहेत, तो उजव्या बाजूला आहे. तर याचा जे आहे हॉर्स पॉवर आपण 15 HP पासून 35, 50, 60 HP पर्यंत कोणत्याही ट्रॅक्टरला हे मॉडेल लावू शकतो. याच्यामध्ये आउटिंग पुल्लीची जी अरेंजमेंट आहे, हे हर्ट टाईप आपण दिलेली आहे. प्रॉपर आपण पूर्ण याच्यामध्ये CR टाटा सीटचा यूज केलेला आहे. अँगल पूर्ण कामधेनूचे यूज आहेत आपल्या याच्यामध्ये. आणि टोटली हेवी अशी मशीन आहे. टायर जे तुम्ही बघू शकता 6-16चे आणि 2 इंची ऍक्सल मध्ये, फुल 2 इंची ऍक्सल मध्ये दिलेला आहे. मॅग्नेटिक डिस्टोनर जे आहे, मॅग्नेटिक डिस्टोनर हे ऍडजस्टेबल दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण फोल्डिंग या पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणजे याच्या वेळेस तुम्हाला त्रास यायला नको किंवा कोणत्याही पद्धतीचा काही हेडेक नको, ह्या पद्धतीनं आपण ते अरेंजमेंट दिलेली आहे. रोलर सुद्धा दिलेला आहे, ऍडजस्टेबल दिलेला आहे, व्हायब्रेशन्स कोणत्याही प्रकारचे होणार नाही अशा पद्धतीची मशीन दिलेली आहे. स्लायडिंग बेल्ट वगैरे, गिअर टाईप रिव्हर्स बॉटम सिस्टम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक माल एकदम योग्य रीतीने विदाऊट एनी व्हायब्रेशन आपण याच्यामध्ये साफ करू शकतो. जसं तिकडच्या बाजूने आपल्याला बघता येईल, याच्यामध्ये आपण चाळणीची अरेंजमेंट सेम तशीच दिली जे पहिल्याच्या मशीन मध्ये दिलेली आहे. पंख्यासाठी सुद्धा अरेंजमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये प्रेशर सुद्धा जे आपण कमी आणि जास्त प्रमाणात याच्याद्वारे केल्या जाऊ शकते. ड्रम क्लिनिंग वगैरे साठी सर्व अरेंजमेंट आहेत आणि हुक्स लॉक्स दिलेले आहेत. प्रॉपर सर्व हेवीज आपण याच्यात वापर केलेला आहे. लाईट म्हणून कोणतंच याच्यात वापरलेलं नाही. तर ज्यांनाही कोणाला आपल्या उद्योग जर सुरू करायचा असेल, तर आपण हे जर ग्रेन ग्रेडर मशीन विथ मॅग्नेटिक सेपरेटर जर घेतलं, तर याच्यामध्ये आपण स्वतःचं ब्रँडिंग करून स्वतः निर्मित केलेला गहू मार्केटमध्ये किंवा सोयाबीन असू द्या, चना असू द्या, कोणताही माल नाफेडला द्यायचा असेल, तिथं जर खडे, गोटे, माती, काळी कचरा असेल तर तो योग्य भाव मिळत नाही. परंतु याच्याद्वारे जर तुम्ही साफ केला, पुन्हाही थ्रू साफ करा किंवा मशीन घ्या, तुम्ही काहीही करू शकता, पण याच्या थ्रू केलेला, क्लिनिंग केलेला चांगल्या पद्धतीने रेट तुम्हाला मिळू शकतो. हे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं वरदान आहे. तर मी जळमकर इंडस्ट्रीज तर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, ज्यांनाही कोणाला मशीन लागत असेल तर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला नक्की भेट द्या. जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.